त्यानंतरची आपली पहिली प्रतिक्रिया काय सांगा? मी आज खूप खूप खुश आहे. शेवटी आणि मला रहिवाशी दाखला हा दिला आणि शेवटी सत्याचा हा विजय झालाच. आपण जनतेला काय सांगणार? मी सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार मानते. फक्त आज विजय फक्त माझा नाही तर आपल्या सगळ्या सांगवी प्रभाग क्रमांक 3 मधील प्रत्येक एका जनतेचा विजय झालेला आहे. आमदार बालाजी करांना खूप मोठा धक्का दिलाय आपण, काय सांगा? याच्यावरती आपण नंतर बोलू. सध्या मला आनंद व्यक्त करायचा आहे. मला माझा आनंद द्विगुणित करायचा आहे. त्याच्यामुळे आपण या गोष्टीवर विजयाच्या मध्ये उत्तर दिले का तुम्ही असं वाटतं? मला त्यांनी शुभेच्छा दिल्या. दिला. मी माझ्या विजयाचं श्रेय हे माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील साहेब, त्याचबरोबर माननीय आमदार बाबुरावजी कदम कोळीकर साहेब, आनंदरावजी पाटील बोंढारकर साहेब यांनी मला भक्कम पाठिंबा दिला. त्याचबरोबर सर्व जिल्हा प्रमुख आणि माझे सर्व सांगवीकरांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते. आज आपल्या सत्याचा विजय झालेला आहे. माझा पहिला विकासाचा मुद्दा असणार आहे पाण्याचा, कारण तो डायरेक्ट आपल्या आरोग्याशी निगडीत असतो. त्यामुळे मी सर्वप्रथम पाण्याचा विषय हाती घेणार आहे. मॅडम, तुम्ही जे डायरी तयार केली त्यामध्ये अनेक मुद्दे होते, त्याच्यावर तुम्ही काय काम करणार आहे? सगळे गोष्टी मी टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहे. पूर्ण आराखडा सुद्धा माझा तयार आहे आणि सर्वप्रथम मी पाण्यापासून मी सुरुवात करणार आहे. सगळ्यात अगोदर तर हे सगळं यश हे सांगवी प्रभागाच्या जनतेसाठी जनतेच्या चरणी मी अर्पण करतोय. त्याच्यानंतर मी सगळ्यात मोठा धन्यवाद करेल माननीय आमदार हेमंतभाऊ पाटील यांचा, सन्माननीय आमदार बाबुराव कदम कोळीकर साहेबांचा आणि त्याच्यानंतर आमदार पाटील बोंढारकर साहेबांचा, की त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आम्हाला हे यश मिळू शकलंय. आणि मी जरी मिनल गजानन पाटील यांचा पती असलो तरी मागील 7-8 महिन्यांपासून ते ज्या प्रकारे मेहनत करतायत आणि त्यांनी त्यांच्या प्रामाणिकतेच्या जोरावरती आणि कष्टाच्या जोरावरती त्यांनी हे यश मिळवलंय. एक शून्यापासून सुरुवात झालेला हा प्रवास, हजारो लोक त्यांच्यासोबत जुळलेत. हे खऱ्या अर्थाने त्यांचा सुद्धा यश आहे. मी या प्रसंगी सांगू इच्छितो. नाही, आता कोणाला धक्का द्यायचा काही विषय नाहीये. हे सगळं जनतेने निवडणूक हातात घेतली होती. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे धमक्या देण्यात आला, प्रेशराईज करण्यात आलं. आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही आपण फोडण्याचा प्रयत्न केला गेला. पण जनतेने ज्यावेळी निवडणूक हातात घेतली होती त्यावेळी इतर कोणालाही विरोध करून आता काही किंवा त्यांच्या विरोधात बोलून काही उपयोग होणार नाही. 15 तारखेला तुम्ही दाखवून देणार म्हणून सांगितलं होते, त्याबद्दल काय म्हणणार? नाही, काय आहे की 2 महिन्यापासूनच अंदाज यायला लागला होता की जनता आपल्या सोबत आहे. कारण जनतेला ज्या गोष्टी आवश्यक आहेत आपण त्या गोष्टी करत गेलो आणि त्यातनं यश मिळालंय. अजून खूप काम करणं बाकी आहे. आता